हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे, मी इथे एक कैरी घेतली आहे, मोठे मोठे तुकडे केलेले आहेत तिचे। त्याचबरोबर कोथिंबीर, लसूण, जिरे, 3 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट। थोडंसं मीठ घेऊया आणि थोडीशी साखर। मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे काप काढून घेऊया। आपल्याला हे सगळं एकत्रच वाटायचं आहे। हिरवी मिरची घेऊया, कोथिंबीर घेऊयात लसूण आणि जिरे। हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्रच वाटायचं आहे। चला तर मग आपलं वाटण करून झालं आहे। त्यामध्ये आपण आता घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट। इथे मी अंदाजेच थोडासा शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घेतला आहे। मीठ आणि साखर पण घालणार आहोत। आपण सगळे जिन्नस एकत्रच वाटून घेतलं आहे। चला तर मग आपली कैरीची चटणी तयार झाली आहे। ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।